बऱ्याच दिवसांनी मी लाँग व्हिडिओ टाकत आहे. आजकाल शॉर्ट व्हिडिओजमध्येच मला फार टाईम निघून जातो. पण हे शूट मी आमच्या घरी गेस्ट आले होते म्हणून केलं होतं आणि गेस्टना व्हेज जेवण पाहिजे होतं. एक अर्ध्या तासामध्ये हे जेवण जे आहे ते तयार झालं होतं. तुम्ही पाहू शकता की ब्रोकोली आपण घेतलेले आहे, पोटॅटोज घेतलेले आहेत आणि आपण त्यांना आपल्या पद्धतीने आवडेल त्याप्रमाणे आपण त्यांना कट करून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये आपल्याला तेल, कांदा, टोमॅटो टाकायचं आहे आणि जे भाज्या चिरल्या होत्या त्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तिखट न टाकता फक्त मिठावरती आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या आहेत. एकदा ते थोड्याफार शिजल्या की मग आपण त्याच्यावरती कोल्हापुरी मसाला टाकणार आहोत. तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता आणि अजून आपल्याला काय वेजेस हवे असतील तर त्याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे घरी पनीर होतं, ते मी पनीरसुद्धा त्या भाजीमध्ये ॲड केलं. ब्रोकोली असल्यामुळे आपल्याला त्याला ओव्हर कुक नाही करू द्यायचं आहे, पण क्रिस्पी ठेवणार आहोत. क्रंची ते लागलं पाहिजे. डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि तेलामध्ये आपण कढीपत्ता, जिरे, मोहरी, ठेचलेला लसूण टाकलेला आहे, हिंग टाकलेला आहे, हळद टाकायची आहे आणि आपण जी डाळ व्यवस्थित शिजवलेली आहे कुकरमध्ये ती आपण या कढईमध्ये ओतणार आहोत. घट्टशी आपली डाळ तयार होणार आहे. मीठ टाकायचं आहे. वरून आपल्याला लाल तिखट किंवा कोल्हापुरी मसाला आपण टाकायचा आहे. हा मसाला आपण वरून टाकायचा आहे, तेलाच्या फोडणीमध्ये नाही टाकायचा. गार्निश करायचं आहे कोथिंबीरसोबत. तुम्हाला सांगते अर्ध्या तासात आपलं हे जेवण तयार झालेलं आहे. भाजी तर अप्रतिम झाली होती. ब्रोकोली ही क्रंचीच खूप चांगली लागते. सोबतच पनीर त्याच्यामध्ये खूप मस्त लागत होतं आणि प्लेन राईस, अप्रतिम डाळ, चपाती आणि भाजी.